नमस्कार मित्रांनो, तुमच्या चुकीच्या सवयीमुळे तुमच्या गाडीचं इंजिन खराब होतं किंवा तुमच्या गाडीचे सेन्सर खराब होते. असं मी काय म्हणतो मित्रांनो, संपूर्ण या व्हिडिओमध्ये समजावून सांगतोय. मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती सांगतो, तरी पण तुम्ही या पेजला फॉलो करा, पेजला फॉलो करा. की गाडीची लाईट ऑन करता त्यावेळेस डिस्प्लेवरती लाईट लागते मित्रांनो. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गाडीला स्टार्टर मारण्या अगोदर पण थोडं 10-15 सेकंद थांबायचं. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, बॅटरीकडून करंट येतो मित्रांनो आणि ते सेन्सरला पाठवलं जातो. त्या कंडिशनमध्ये तुम्ही डायरेक्ट जर स्टार्टर मारला तर त्या कंडिशनमध्ये काय होतं माहिती आहे का, गाडीचा सेन्सर खराब होते. बरेचसे कंडिशनमध्ये असं होतं. म्हणजे असं रिपीट तुम्ही केलं ना, तुमच्या गाडीचं सेन्सर खराब होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण काय करतात, गाडी चालू केली ना, गाडीला फुल रेस देतात. मित्रांनो, तसं करायचं नाही. त्या कंडिशनमुळे काय होतं माहिती आहे का, तुमच्या गाडीमध्ये जे ऑइल असतं मित्रांनो, ते संपूर्ण खाली आलेलं असतं, ऑइल संपमध्ये आलेलं असतं. त्या गाडीमध्ये संपूर्ण ऑइल फिरायसाठी तुम्हाला थोडंसं टाईम लागतं. त्यामुळे लक्षात घ्यायचं, गाडीची इग्निशन ऑन केलं की थोडंसं थांबायचं आहे. त्यानंतर गाडी चालू केल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे. संपूर्ण इंजिनमध्ये ऑइल पसरलं ना, वरचे जे कोरडे पार्ट असतात, ज्या ठिकाणी ऑइल नसतं, दिवसभर रात्रभर गाडी थांबल्यानंतर ज्या ठिकाणी ऑइल नसतं त्या ठिकाणी ऑइल पोचतं मित्रांनो. आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो, तुमच्या गाडीचं जे इंजिन आहे त्याचा मेंटेनन्स कमी होतो किंवा इंजिनचं नॉकिंग होत नाही किंवा तुमच्या गाडीचं सेन्सर वगैरे खराब होत नाही.